नमस्कार, मी अरुण तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आज आपण भेट द्यायला आलो सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये कृष्णा नदीकाठी वसलेले भुवनेश्वरी देवीचे जागृत असे मंदिर या ठिकाणी भुवनेश्वरी बेलोडी या ठिकाणी भेट द्यायला. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद. हे आहे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये बेलोडी गावापासून जवळच असलेले भुवनेश्वरी देवीचे मंदिर. येथील आसपासचा परिसर एकदम निसर्गरम्य आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी राहते. मंदिराच्या समोरच भव्य असा सभा मंडप आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 दगडी दीपमाला आहेत. मंदिराच्या समोरच कालभैरव यांचं एक छोटंसं मंदिर आहे. मंदिराचा मुख्य गाभारा हा वास्तुकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे. आतील बांधकाम हे हेमाडपंथी असून दगडी खांब आहे. त्या दगडी खांबावरती जे नक्षीकाम कोरीव आहे ते मंदिराच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर घालीत आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री भुवनेश्वरी देवीचे 4 ते 4.5 फूट उंचीची मूर्ती आहे. 4 भुजा असलेली ही मूर्ती, त्याच्यामध्ये शंख, चक्र, खड्ग आणि त्रिशूल असे धारण केलेले आहे देवीने. मंदिराच्या कळसावरती हे दगडी बांधकामात श्रीयंत्र कोरलेलं आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भाविक भक्त येत असतात. या मंदिराचा उल्लेख आपल्याला श्री गुरुचरित्रामधील 17व्या अध्यायात पाहायला मिळतो की एक कोल्हापूरचा मध्यमंद मुलगा करवीर नगरीतील देवीपाशी वरदान मागण्यासाठी आला असता देवीने त्याला नदीच्या पलीकडे असणारे नरसिंह सरस्वतींची भेट घेण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो बालक नरसिंह सरस्वतींना भेटला आणि नरसिंह सरस्वतींनी त्याला आशीर्वाद दिल्यानंतर तो प्रकंड पंडित झाला. त्याच ठिकाणी आत्ता आपण बघू शकतो श्री क्षेत्र औदुंबर आहे. नदीच्या एका तीरावरती औदुंबर आहे तर दुसऱ्या तीरी श्री भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये नवरात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असतो. मंदिरामधील देवीची पूजा अर्चा व्यवस्थापन हे गुरु समाजाकडून केले जाते. नवरात्र पौष महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्सव साजरे होतात.
शारदीय नवरात्रोत्सवामध्ये मंदिरामध्ये भजन कीर्तन पालखी आणि देवीची खास पूजा केली जात असते.